हाय हॅलो नमस्ते, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये। आणि मी आहे पूजा। तर समोरचे ताटचे सजवण्याची तयारी तुम्हाला दिसते आहे, तर ते ताट ही वट सावित्री पौर्णिमेनिमित्त सजवलं जात आहे। जसे की तुम्हाला माहितीच आहे, सध्या आपली रिसेंटलीच वट सावित्री पौर्णिमा होऊन गेली। मला ब्लॉग घेऊन यायला थोडासा उशीरच झालेला आहे, पण त्याचं मागचं कारण असं होतं की मला ब्लॉग ह्यावेळेस जरा वेगळ्या पद्धतीने घेऊन यायचा होता। माझ्या डेली ब्लॉगच्या रिलेटेड नव्हता, म्हणजे जसं की मी कशी पूजा केली किंवा कशी पूजा करतात आमच्याकडे, ह्या पद्धतीने मला काही ब्लॉगमध्ये म्हणजे तुमच्यासोबत शेअर करायचं नाहीये। तर मला ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हणजे ब्लॉगच्या थ्रू मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की दरवर्षीप्रमाणे मी ह्या वर्षी ही तशाच पद्धतीने पूजा केली, जसे सर्वसामान्य सगळ्या लेडीज आपल्या हिंदू कल्चरमध्ये जशा पूजा केली जाते त्याच पद्धतीने ही वड सावित्रीची पूजा आम्ही केली। पण मैत्रिणींनो, तुम्हाला सांगू का, ही पूजा करत असताना मनामध्ये अनेक अशा प्रश्न माझ्या येऊन गेले। प्रत्येक वर्षी मी अशाच पद्धतीने पूजा करत असते, सजून नटून वगैरे वगैरे, नाही का, ह्याच पद्धतीने। आणि म्हणजे वट सावित्री पौर्णिमा आली ना की आपल्या लेडीजला म्हणजे आपल्यासारख्या बायकांना असंच होतं ना की सजणं नटणं मुरडणं, परत पूजा वगैरे, पतीच्या म्हणजे दीर्घ आयुष्यासाठी आपण ही पूजा केली जाते। पण तुम्हाला एक सांगू का, मला म्हणजे जेव्हा मी पूजा करत होते ना, तर आता जेव्हापासून मी ब्लॉग सुरुवात केलेली आहे ना, तेव्हापासून असं मनात येतं की माझ्या ब्लॉगद्वारे मी काय संदेश पोहोचवू शकते, काय मी म्हणजे करू शकते की जेणेकरून यामधून काहीतरी फायदा होईल लोकांना किंवा मग समाजाला याचा काहीतरी फायदा होईल, याच विचारांमध्ये मी असते। तर आजचा ब्लॉग मी ह्यासाठीच घेऊन आलेली, तर स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते। तर बघा मैत्रिणींनो, की प्रत्येक टायमिंगला आपण अशाच पद्धतीने वडाची पूजा करत असतो, पण ह्यावेळेस मला जरा वेगळ्या पद्धतीने मनामध्ये आले की पुढच्या वर्षीपासून मी जरा वेगळ्या पद्धतीने पूजा करण्याचं ठरवले आहे, तेच तुमच्यासोबत शेअर करते। तर मला काय वाटतं माहिती का, जी पत्नी आहे ना, पतीसोबत भांडली तरी दुसऱ्या क्षणी आपल्या पतीला वेळेवर जेवण परत बरं नसेल तरी काळजी घेणे, औषध पाणी देणे, प्रेमाचे आपुलकीचे शब्द, चांगली साथ, हे सर्व मनापासून करत असेल ना, तर वडाची पूजा नाही केली तरी चालेल, काही पाप लागत नाही असं यावर्षी तरी मला वाटलं। दरवर्षी पूजेऐवजी दोघांनी मिळून एक तरी झाड लावा। सावित्रीने तिच्या पतीचे प्राण वाचवले, बरोबर ना, म्हणजे सावित्रीने तिच्या पतीचे प्राण वाचवले, पण ते कशा पद्धतीने वाचवले याचाही गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे। आपण काय करतो ते काय, फराफरा साड्या नेसून आणि ओठाला लाली फासून वगैरे नाही, बरोबर की नाही। सावित्रीने तिच्या नवऱ्याचे जरी प्राण वाचवले तरी ह्या पद्धतीने तर नाहीच ना। आता तुम्ही म्हणाल की तू काय वेगळं करते, तू पण तर सजून नटूनच पूजेसाठी आली आहे, हो की नाही। तर सजा नटा, मला त्याच्याशी म्हणजे काही ऑब्जेक्शन नाही किंवा काही नाही, मलाही सजायला नटायला फार आवडतं। पण या म्हणजे माझं असं म्हणणं आहे की वडाचं झाड हे एकमेव असं झाड आहे जिथे खूप प्रमाणात आणि शुद्ध असा ऑक्सिजन असतो, बरोबर ना। अक्षरशः आहे ना, म्हणजे सोशल मीडियावर झळकण्यासाठी न वडाच्या फांद्या तोडून पूजा करण्याचा मोठेपणा करतात आणि किती किमतीची साडी आहे, दागिने किती घातलेत याचं माप काढतात। मुळात या झाडाची कोणाला पडलेलीच नाहीये। व्हिडिओ परत रील यांच्या म्हणजे आणि सजण्याचं एक निमित्त, पण माफ करा मी जर जास्त बोलत असेल तर, पण एकच सांगणं आहे की निसर्गाची हानी कोणाला म्हणजे निसर्गाची हानी होईल करण्याचा अधिकार, म्हणजे निसर्गाची हानी करण्याचा अधिकार कोणाला म्हणजे कोणालाच नाहीये, बरोबर की नाही। दुसऱ्या दिवसापर्यंत आहे ना त्या झाडाभोवती सर्व फळं पानं यांचा कचरा झालेला असतो। उलट जन्मोजन्मी हाच पती मिळण्यासाठी एका वृक्षाचे प्राण घ्यायचे, यात कोणते पुण्य आहे, कोणते पुण्य पदरी पडणार आहे आपल्याला, यात कसला मोठेपणा ना। सध्या पाण्याची कमतरता म्हणजे भासते आहे आणि निसर्ग जपण्याची फार गरज आहे, कारण तेच संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीवर होणार आहे, किंवा ऑक्सिजनची कमतरता ही झाडं लावण्यापासूनच होणार आहे। तर फक्त ह्या व्हिडिओच्या मार्फत मला हेच असं डोक्यामध्ये आलंय माझ्या की प्रत्येक वर्षी एवढं सजून नटून म्हणजे वृक्षाची पूजा करणं वगैरे हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे, संस्कृतीचा वारसा आपल्याला पुढे न्यायचाच आहे। पण तो संस्कृती तेव्हाच जपली जाईल जेव्हा आपण जिवंत राहणार किंवा आपली पुढची पिढी ही जिवंत राहणार आहे, आणि ती राहणार म्हणजे ऑक्सिजनवर, बरोबर की नाही। तर पुढच्या वर्षीपासून माझा खरंच असा संकल्प राहणार आहे की मी एक तरी झाड म्हणजे लावणार आहे, ते वडाचं असो आंब्याचं असो कोणतेही झाड असो, पण मी माझ्या नवऱ्यासोबत जाऊन वडाची पूजा न करता किंवा वडाभोवती असं सर्व काही फळं वगैरे न ठेवता मी उपवास तर करणार, हा म्हणजे नवऱ्यासाठी उपवास तर करणारच आहे, पण माझ्या नवऱ्यासोबत जोडीने आम्ही एक तरी झाड लावण्याचा
लावण्याचा मी संकल्प हा करणारच आहे. आणि तुम्ही म्हणाल की फक्त वड सावित्री पौर्णिमेला झाडं लावणार का, तर असं नाही. आपण प्रत्येक वर्षी किंवा जसं जमेल तसं आपण झाडे ही लावलीच पाहिजे. त्यानुसारच आपल्याला ऑक्सिजनची ही कमतरता भासणार नाही इन फ्युचर, बरोबर आहे की नाही. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला असं वाटलं असेल की मी पूजा कशी केली, परत काय सजले काय नटले, मेकअप कसा केला वगैरे, यावर मी काहीतरी व्हिडिओ घेऊन येणार आहे. पण खरंच मला नाही इच्छा झाली. मला असं म्हणजे वाटलं की ह्या वर्षी मी जरा वेगळ्या पद्धतीने माझ्या व्हिडिओमार्फत जर काही संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला ना, तर मला बरं वाटेल. आता हेच बघा, हे झाडे ना कुंडीमध्ये लावलेलं आहे. तर मला खरंच आवडलं इथे पूजा करायला, पण अशी फांदी वगैरे तोडून पूजा करायला मला खरंच मुळीच आवडलं नसतं. आणि हे पण तितकंच बरोबर आहे नाही की ह्याच्या भोवती जे फळं आहे ते, तर इथे जे बाहेरचे वृक्ष असतात, जे म्हणजे ज्याला वारस नसतं, बेवारस असे रस्त्यावरचे जे वृक्ष असतात ना, तर त्यांच्या भोवती हा जो फळांचा पानांचा जो काही असतो आपण वाहिलेला असतो त्याचा दुसऱ्या दिवशी कचरा होतो. पण इथे मी का पूजेसाठी आली, कारण की इथल्या ज्या मावशी आहेत ना, त्या दुसऱ्या दिवशी न करता संध्याकाळी हा सर्व काही पसारा उचलून घेणार आणि फळं पानं वगैरे ते उचलून घेणार. म्हणजे त्या झाडाभोवती काय कसलाच कचरा राहणार नाही. इव्हन ते दोरे वगैरे सुद्धा त्या काढून घेणार. अशा पद्धतीने कुंडीमध्ये एक रोप लावून जर आपण नेहमी म्हणजे प्रत्येक वर्षी जर पूजा केली तर काय हरकत आहे ना. तर मला इथे येऊन पूजा करायला खरंच खूप आवडलं. दरवर्षी मी मोठंच्या मोठं असं वटवृक्ष बघते आणि मग त्या वटवृक्षाला फेऱ्या मारून त्याला बांधून दोऱ्याने पूजा करत असते. पण ह्या वर्षी जेव्हा ह्या वटवृक्षाची पूजा करायला मी आले ना, तेव्हा भरमसाठ असे प्रश्न माझ्या मनामध्ये होते की पुढच्या वर्षीपासून मी खरंच म्हणजे अशी पूजा बिलकुल करणार नाही. तर तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझा विचार तुम्हाला पटत असेल तर व्हिडिओला खरंच लाईक करा. आणि आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे तर आपण अशा पद्धतीने पूजा करणारच आहोत, पण फक्त त्यामध्ये चेंज म्हणून असा की वडाचं एक वटवृक्ष लावायचं आणि त्याला पाणी टाकायचं, वाटलं तर त्याला थोडंसं हळद कुंकू वाहून त्याची छोटीशी पूजा केली ना तरी चालेल. हा, आणि सजण्या नटण्याचा भाग तर आपण लेडीज लोक आहे आणि लेडीज लोकांना सजणं नटणं तर हे म्हणजे चान्सच पाहिजे नसतो त्यांना. तर हे नाही सोडायचं. तुम्ही सजून नटून एक झाड लावलं तर काही ते झाड वाढणार नाही असं तर काही प्रकार होत नाही, बरोबर आहे की नाही. तर फ्रेंड्स, माझं म्हणजे बोलणं जर कोणाला खूपच असेल, चुकत असेल माझं बोलणं, तर प्लीज मला माफ करा. आणि माझी वट सावित्री पौर्णिमा मी ह्या पद्धतीने ह्या वर्षी साजरी केली, पण पुढच्या वर्षी तर मी खरंच मी शपथ म्हणा किंवा संकल्प तर नक्कीच केलेला आहे की मी पुढच्या वर्षीची वटपौर्णिमा ही एक झाड लावून तरी करणार आहे. तर माझे विचार पटले असतील तर कमेंट्समध्ये येस असं टाका. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला? आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.